हॅलो. अ, कशा आहेत काकू आता? ठीक आहे. खूपच गोंधळ घालून ठेवलाय ना मी. काहीच सुचत नाही मला आता काय करायचं. मी मगाशी बाबांकडे मल्हारचा विषय काढायचा प्रयत्न केला, पण ते काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. खूप खूप चिडलेत त्याच्यावर. सगळं अजूनच कठीण होऊन बसलंय. आई-बाबांच्या मनात मल्हारची इमेज सुधारणं आता अवघड आहे. आदिराज ऐक ना. ॲक्चुअली या सगळ्या प्रकारात हॉस्पिटलमध्ये तुझा खूप जास्त वेळ जातोय. तुझी बायको वैतागत असेल ना घरी तुझ्यावर? ऐक ना, तू नको यात लक्ष घालू. मी बघते माझं कसं मॅनेज करायचं ते. आदिराज, हा, मी म्हटलं तू नको लक्ष घालूस. मी बघते माझं कसं मॅनेज करायचं ते. मीरा. ऐक, मी ठेवते फोन. हां. हे बायको प्रकरण संपवायला हवं आता. एवढं सगळं झालं आणि तू एवढ्या लेट कळवलं मला. अरे मी टेन्शनमध्ये होते, पॅनिक झाले होते खूप. त्या आधीला पण कळत नाही, तो डॉक्टर आहे ना. मुळात त्याने मल्हारला इथे थांबायलाच कशाला सांगितलं. ते सगळं आता डिस्कस करण्यात काहीच पॉइंट नाहीये. आता काहीतरी करायला लागणार आहे. तुला सुचतंय का काहीतरी? मी तर म्हणतो जे काही आहे ते सगळं खरं खरं सांगून टाक. आत्ता आई हॉस्पिटलमध्ये असताना हे सगळं ऐकण्याची कपॅसिटी तरी आहे का त्यांची आत्ता? बरं मग मनूला सांग की मोकळी हो. निखिल, वाटेल ते काय सजेस्ट करतोयस? बरं आहेस ना तू? दुसरा अजून कुठला ऑप्शन आहे? नाही, मुळात हा त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मुळात मला हे मान्यच नाही. सगळा त्रास मनूला होणार आहे. तिने एकटीने का सहन करायचं? अगं पण त्या दोघांनी सहन करायला तेवढा तो हुशार आहे का? मूर्ख आहे तो मल्हार. केवढा गोंधळ केला त्याने इकडे, बघितलं ना? म्हणूनच लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय. सगळे मलाच बोलताय. माझ्यामुळे सगळ्यांना प्रॉब्लेम होतोय. मी मदत करायला जातोय आणि मीच शिव्या खातोय. बस आता बस. हॅलो. सॉरी, मी जरा उशिरा फोन केलाय. पण थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. नाही, बोल ना मीरा. मला मनूचा फोन आला होता रे. रडत होती फोनवर. तिचा आवाज ऐकून मी पण डिस्टर्ब झाले खूप. मला टेन्शन आलंय आणि मला खरं तर सुचत नाहीये काय करू. उगाच याचा खूप विचार करू नकोस. हो. नाहीतर मग सगळ्या गोष्टीचं तू टेन्शन घेतेस आणि तुला मायग्रेनचा त्रास होतो. तुला अजून आठवतंय हे? म्हणूनच सांगतोय, टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे, नाही घेणार. आता मनूचं आणि मल्हारचं लग्न झालं ना एकदा की मी कसलंच टेन्शन घेणार नाही. ऍक्च्युअली मी आता ठरवलंय, आई एकदा बरी होऊन घरी आली ना की आईला आणि बाबांना मी सगळं खरं सांगून टाकणार आहे. हो सांगूया, पण घाई करू नकोस. आपण आधी बोलूया त्या. हो. चल बाय, मी ठेवते फोन. थँक्स. बाय. बाय. सॉरी मामा, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. आता नाही होणार. आपल्याला शुभाला शिफ्ट करावं लागणार आहे.
कुठे आता कुठे शिफ्ट करताय? घरी. कमाल करता तुम्ही पण. अगं तुला डिस्चार्ज देत आहेत. बघाय डॉक्टरांनी ऐकलं तुझं. मीरा, हा? सौरभला गाडी घेऊन यायला सांग. बाबा गाडी मीच नाही का आणली आहे. तू कशाला चालवतेस? अगं तू किती थकली आहेस, किती जागरण झाली आहेत तुझी. काही होत नाही, मी ओके, मी चालवू शकते गाडी. माझा ऐक तू. हे बघ, आपण बोलत बोलत जाऊ हवं तर. अरे अरे बास ना, किती गाडी पुराण चाललंय तुमचं. आपण चालत जाऊया घरी, पण घरी जाऊया आता, बास झालं. त्या मल्हारमुळे आधीच 1 महिना राहायला लागलं असतं. त्या मल्हारचं नाव घेऊ नकोस. चला मी आलोच. मीरा, एक प्रॉब्लेम झाला. आता काय मल्हार सकाळपासून गायब आहे. काय घरी सगळेच टेन्शन मध्ये. त्याचा फोन सुद्धा बंद आहे. ऐक ऐक ऐक, तू मित्रांना फोन केलास का त्याच्या? नाही, कोणाला काहीच आयडिया नाही. मग आता मीरा, मला काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम वाटतोय. ऐक, मी ना मनूला फोन करून बघते, कदाचित तिच्या बरोबर असेल. हा ओके, तू मनूला फोन कर आणि काय सांगते ते मला सांग. मी आता क्लिनिकला येतो. ओके बाय. हा ताई बोल. मनू, बाळा आत्ता कुठे आहेस तू? घरी आहे का ग? काही नाही. ताई ऐक ना. एक ना प्रॉब्लेम झालाय. तुला कसं कळलं? म्हणजे कशाबद्दल? नाही नाही नाही, काही नाही काही नाही. तू बोल बोल, मी ऐकते, बोल. अगं काही नाही, मला असं वाटतंय की वहिनीला ना माझ्यावर डाऊट आलाय. म्हणजे ती मला खोदून खोदून विचारत होती. ताई मला खूप भीती वाटतेय, टेन्शन आलंय मला. तू टेन्शन घेऊ नको, मी आहे. ओके, मी आले की आपण बोलू. हा मीरा, तू नको टेन्शन घेऊस आत्ता. वेळ कमी आहे ना ग आपल्याकडे, म्हणून काळजी वाटते. आय नो. मीरा, नाही इट्स ओके, मी नंतर येते, तुम्ही बोला हवं तर. कॉफी पाठवायला सांगू का रश्मीला सांगून? नाही नको, थँक्यू. बड्या ठेवल्यात. मनुष्य काही बोलणं झालं? हो, तिच्याशी बोलले मी, पण तिलाही माहित नाही बहुतेक मल्हार कुठेच आहे. कुठे शोधायचं आता याला? ती परिस्थितीचं गांभीर्य वगैरे आहे का नाही? का घाबरला असेल तो? आता काय उपयोग आहे घाबरून? जो करायचा तो राडा करून झालाच ना. आता जबाबदारी घ्यायची का घाबरून पळून जायचं? तो त्याला नाही घाबरलाय. तुझ्या घरचे त्याला जे काही बोलले आहेत ना, त्यामुळे घाबरले. एवढंस बोललं तर घाबरला? अरे आयुष्यात कितीतरी मोठ्या सिच्युएशन. एवढंच? तुझ्या घरचे त्याला काही ओळख नसताना त्याला काही सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज नाही वगैरे बोललेत? मग नाहीच आहे. ऑपरेशन नंतर आईला चुकीचं औषध दिलं त्यांनी, डोळे फिरवले त्या आईने. तिला काही झालं असतं म्हणजे ती चिडणार नाही, आम्ही कोणी चिडणार नाही. अगं पण मग अशा वेळेला तू आईला शांत करायला पाहिजेस ना मीरा. सिच्युएशन काय आहे, आपला हेतू काय आहे, आपण हे सगळं कशासाठी करतोय, त्यावर तूही त्याला बोललीस. मग काय करायचं त्याने? अरे पण आईला त्या अवस्थेत बघून घाबरले होते मी. एक्झॅक्टली. तुझी जशी ती घाबरल्यानंतरची रिॲक्शन होती ना, तशी मल्हारची ही आहे. बरं, मल्हार लहान आहे, इमॅच्युअर्ड आहे, पण तुझं काय आहे? एक मिनिट, मला लग्न करायचं नाहीये, मी प्रेग्नंट नाही आणि मला कसलीच घाई नाहीये, पण त्याला आहे, रादर असायला हवी. परिस्थितीला सामोरं जायचं सोडून पळून जाणं हा मूर्खपणाच आहे. मी काय बघितलं त्याच्यात आणि प्रेमात पडली कोणास ठाऊक. एक गोष्ट धड करत नाही. घाईघाईने कुठल्याही कन्क्लुजनवर येऊ नकोस. तो पॅनिक झाला असेल. आपण त्याला शोधूया, तो सापडेल, येईल तो परत. हा तुझा जो थंडपणा आहे ना, तोच आवडत नाही मला. पॅनिक झाला असेल, येईल, शोधूया. कुठल्याच बाबतीत सिरियसनेस कसा नसतो रे तुला? आता याच्यात माझा काय संबंध आहे मीरा? मी कशाच्या बाबतीत सिरियस नसतो? कशाच्याच बाबतीत कधीच. मी आपल्या रिलेशनशिप बद्दल सिरियस नव्हतो. तू एका क्षणात सगळं तोडून टाकलंस मीरा.
हो, कारण त्यावेळी तू चिल्लरपणेच वागला होतास. हो, पण म्हणून लगेच आपलं नातं तोडून टाकायची काहीच गरज नव्हती मीरा. मला सोडून जायची काहीच गरज नव्हती तुला. सगळं आपण सॉर्ट आउट करू शकलो असतो, पण नाही. तुझं ना हे असंच आहे, लगेच लेबल लावून टाकायची. हा बेजबाबदार आहे, तो पळपुट आहे. हो, कारण तुम्ही दोघंही तसेच आहात, तू आणि तुझा भाचा. आणि तेव्हा एवढं सगळं जर होतं तर का गेलास तेव्हा तू पुण्यातनं पळून? सांग ना, का नाही आला सगळं सॉर्ट आउट करायला? का नाही आला सांग ना. कारण मी डिप्रेशन मध्ये आलो होतो. मी जर बाहेर निघून गेलो नसतो तर मी अजून डिप्रेस झालो असतो. आय वॉज डायग्नोस्ड विथ डिप्रेशन. क्लिनिकल डायग्नोसिस. हे तुझ्या नेहमीच्या नाटकांसारखंच असणार. मीरा, डिप्रेशनचं कोणी नाटक नसतं करत. आपण बरे आहोत याचं नाटक करतात. माझ्यावर ट्रीटमेंट सुरू होती. मला इथे राहायचं नव्हतं, कारण मी बघेन त्या दिशेला फक्त तू दिसायचीस. सतत डोक्यात फक्त तुझे विचार असायचे. मला त्यातून बाहेरच पडता येत नव्हतं, म्हणून मी गेलो इथून. म्हणून सांगतोय मीरा, छोट्या छोट्या गोष्टींवरनं माणसांची पारख नसते करायची, कारण ना समोरच्याच्या मेंदूवर त्याचा परिणाम होत असतो. आणि सारखं सतत असं बोलायला तूही कोणी अशी परफेक्ट नाहीस. असं काय वागतोय हा मल्हार? काल पण मेसेजला रिप्लाय दिला नाही, आज फोन बंद केलाय. काय झालं असेल? त्याच्या घरी कळलं असेल का? माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात अवघड सिच्युएशन्स पैकी ही एक असेल. आणि काय आहे ना की ह्यात मी ऍक्च्युली काहीच केलेलं नाहीये. म्हणजे माझा तसा काहीच संबंध नाहीये. माझी खूप जवळची माणसं आहेत, इतकी इन्व्हॉल्व आहेत आणि इतकी अडकली आहेत की असं वाटतं की यापेक्षा मला स्वतःला काही झालं असतं ना तर तरी मी मॅनेज करू शकले असते. मीरा, नाही ठीक आहे, डोकं दुखतंय फक्त, होईल ओके. तू प्लीज जास्त टेन्शन घेऊ नकोस. तुला मायग्रेनचा अटॅक आहे. हे काय असतंच मध्ये मध्ये, पण आता बरी आहे सिच्युएशन, मॅनेजेबल आहे. तेव्हा आपल्याला जे पॉसिबल आहे ते आपण सगळं करतो आणि सगळ्यांच्या मनाचा विचार करून करतो. उगाच जास्त त्रास करून घेऊ. तुझा भाचा निदान सापडलं ना तरी माझा त्रास खूप कमी होईल. मीरा, चल मी तुला घरी सोडतो. तू काहीतरी खाऊन घे आणि औषध घे. नाहीतर आता जाताना आपण काहीतरी मध्येच खाऊया. माझ्या समोर खा आणि गोळी. ठीक आहे, मी घरी जाते आणि खाते काहीतरी आणि घेते औषध. नक्की. मी सोडू का तुला घरी? नाही, तू जा पुढे, तुला लवकर पोचायला पाहिजे. मी जाईन. ओके. आई, मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते. या एक मॅडम, स्थळ येणारे म्हटल्यावर यांचा चेहरा पडतो. खरं तर मुलींना आवडत असतात ना असले कार्यक्रम, नाही का? म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. काय ना, नाही आवडलं तर नाही सांगायचं. आग्रह कुणीही करणार नाहीये. बरं, मी येते. बाहेर निघालीस का? हो. हा, अरे हो, माझ्या मैत्रिणीला एक टॉप द्यायचा आहे, तो जरा घेऊन येते, विसरलेच. वेंदळी आहेस. मीरा, हा बाबा, ये बस. आले बाबा. हातपाय धुवून येते. ये आरामात ये. हो. काय ग? ऍक्च्युली मल्हार घरी नाहीये सकाळपासून. त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. म्हणजे
म्हणजे तो सकाळी जॉगिंगलाही गेला नाहीये, जिमलाही गेला नाहीये. पण तू त्याच्या सगळ्या मित्रांकडे फोन करून नीट चौकशी केली आहेस ना? हो विचारलं. अमोल आधी सगळीकडे चौकशी करून आले, त्याच्या मित्रांनाही आम्ही फोन केला. इनफॅक्ट आधी अजूनही बाहेर आहेत. मला खरंच खूप टेन्शन यायला लागलं आता. बाबा तुम्ही मी बघतो, तू नको काय करू. हा हा मी बघतो. शांत राहा. चालेल. हॅलो, मी डॉक्टर सुधीर पाठक बोलतोय. हा नमस्कार. जरा साहेबांना दे. मधुरा, टेन्शन येते आधी. नको टेन्शन घेऊस, काहीही होणार नाही मल्हारला. मला सांग, बाबांना फोन करून किती वेळ झाला? 2-3 तास झाले. मधुरा, मी बघतो असं म्हणालेत ना बाबा, होईल सगळं व्यवस्थित. चौकशी करत असतील ना ते, होईल सगळं व्यवस्थित. गप्प बसा सगळं. आधी चौकशी चालू असेल. हो हो, करत असतील. कोणीतरी काहीतरी सांगा आता मल्हार बद्दल. अमोल, हे बघ, तो सुखरूप आहे. तो येईल कदाचित. आता आपण उगाच पॅनिक होत असो. मला भीती वाटेल. अमोल, अमोल, तू नको एवढ्यात खचून जाऊस. हा, हॅलो. हा बाबा बोला. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पोहोच लगेच. का? मी कमिशनरच्या ऑफिसमध्ये फोन केला होता. त्यांनी सगळ्यांना कामात लावले लगेच. तर त्यांचा आत्ता फोन आला होता. मग काय काय म्हणाले ते? ते म्हणाले बॉडी सापडली आहे रेल्वे ट्रॅकवरती एका तरुण मुलाची. आधी काय झालं? काय म्हणतायत बाबा? हॅलो, आधी आधी हा 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 हा, मी निघतो. मी जरा बाहेर जाऊन आलो. कुठे? मी हा नाही आधी बाबा काय म्हणाले आता? अगं नाही, ते त्यांनी पोलीस कंप्लेंट केली होती ना, तर मला जरा पोलीस स्टेशनला जाऊन यावं लागेल. मी आलोच. ठीक आहे, चल. नाही नको, तू आई बरोबर थांब ना. मधुरा तू थांब. चल मी येतो. काय झालं? चल मी येतो. चल. आधी काय बोलले बाबा? अरे काही नाही, आपण बघूया, आपण जाऊया या म्हणाले फक्त. एवढंच नाही बोलले. आधी मल्हारचा बाप आहे मी, त्याच्या बाबतीत जे झालं असेल ते मला कळलं पाहिजे. अमोल, पोलिसांचा फोन आला होता बाबांना. एका तरुणाची बॉडी रेल्वे ट्रॅकवर सापडली. अमोल, अरे खात्री कसलीच नाही अजून. आपल्याला तीच आयडेंटिफाय करायची. तू इथे थांबतोस का? मी एकटा जाऊन येऊ? एक मिनिट. मीराला कळवतो. मीराला कशाला? मी तिच्याशी बोलतो आणि मग तुला सांग. हॅलो. हॅलो मीरा, ऐक ना. हा बोल.
बाबांनी पोलिसांच्या मदतीने चौकशी सुरू केली होती. गुड. एक अपडेट आहे, रेल्वे ऍक्सिडेंटची केस आली. अगं त्याला 10वीत काहीतरी कमी मार्क मिळाले होते, पण त्याचे आजोबा त्याला ओरडतील म्हणून तो खूप घाबरला होता आणि रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभा होता. मग काय म्हणाले ते? नाही, अजून काही कळलं नाहीये, पण मला खात्री आहे की हा मल्हार नसेल. मी आता तिथे चाललोय. जे काही अपडेट मिळेल ते मी तुला कळवतो. ऐक ना, मी पण येते. नाही नाही, नको, तू नको. बाबा तिथे आहेत आणि मी पण चाललोय ना. तरी पण मी येते. ऐक मीरा. हॅलो हॅलो. सांभाळ. काय झालं? तो आपला मल्हार नाहीये. खूप भीती वाटते. कुठे गेला असेल मला? मी आता जातो त्या इन्स्पेक्टरशी बोल. नाही, थांब. तो स्वतःहूनच गेला असेल. आणि काय कारण? अमोल, तेच कारण मला तुला सांगायचंय. काय चॅम्पियन, काय झालं? मामा ती 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 प्रेग्नेंट आहे. व्हॉट? काय बोलतोय साधी? यार मल्हार, कधी झालं हे सगळं? नाही म्हणजे तुला कधी कळलं? मला थोड्याच दिवसांपूर्वी कळले. मग? मी तुला सांगणारच होतो अमोल, पण तेवढ्यात हे सगळं होऊन बसलं. बेअक्कल मुलगा आहे. काय करायचं? हाईट ऑफ इरिस्पॉन्सिबिलिटी. हे बघ अमोल, झालंय ते झालं. आता यातून मार्ग कसा काढायचा ते आपल्याला पाहायला पाहिजे. एक वेळ मल्हारचं ठीक आहे, पण त्या मुलीचं काय? ती काय परिस्थितीत असेल, काय मनस्थितीत असेल? एकदा सापडू दे, मी ना त्याला सोडणार नाही. खरं. चल आधी आपण घरी जाऊया. चल चल चल. म्हणून ऐक ना, मला सांग, अजून कुठे जाऊ शकतो मल्हार? अशी काही जागा आठवते का तुला? कट्टा, रेस्टॉरंट, एखादी टेकडी? हा, मल्हारचा ना एक मित्र आहे अमेय नावाचा, पण मल्हारच्या घरी ना त्याच्याबद्दल इतकं माहित नसेल, कारण की तो अगदीच गरीब वगैरे.
हे सगळे मित्र मिळून ना कधी कधी त्याच्या गॅरेज मध्ये पार्ट्या करायचे. तू एक काम कर, त्या गॅरेजचा पत्ता पाठव मला, मी जाऊन तिकडे चेक कर. काही कळलं? नाही अजून, पण मी एसीपी पवारांना फोन केलाय. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केलेला आहे. येईल तो, डोंट वरी. काहीही करा पण आता त्याला घरी आणा बस. मधुरा रडू नकोस बाळा. जा पुढे जा पुढे जा पुढे जा 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 जा. हॅलो, मी गॅरेज बंद आहे, उद्या या. तुमच्यापैकी अमेय कोण आहे? मी आहे. काय काम आहे? मल्हार कर्णिक मित्र आहे ना तुझा? तो आला होता का इथे? कोण? मल्हार कर्णिक. नाही, आम्ही मल्हार नाही ओळखत आम्ही कोणाला. एक मिनिट सर. मॅडम ए, हा मॅडम सकाळी झोपलाय तो. अहो झोपू दे ना त्याला. शांत बस. ए, काय करताय मॅडम? काय करतोस इथे? लपलायस? पळून चालला होतास? अक्कल आहे का तुला? तिकडे काय केवस चाललाय तुझ्यामुळे, कळतंय का तुला? ही मनू रडतीये. तुझ्या घरचे पार मॉर्ग पर्यंत जाऊन आले, डेड बॉडी शोधतायच. आणि तू इथं पडला होतास तर्राठून पिऊन. मल्हार, हे बघ, आम्ही सगळं सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय की नाही? करतोय की नाही? मग तुला काही जमत नसेल तर किमान ऑपरेट तरी कर. पण ताई, आता एवढं सगळं झाल्यावर जर मी घरी गेलो आणि घरातल्यांनी विचारलं की कुठे होता सकाळपासून, तर काही उत्तर देऊ मी? ते आता तू तुझं बघ. सगळे प्रॉब्लेम दुसरे नाही सॉर्ट आउट करणार आहे तुझ्यासाठी. पण ताई, मला हे बघ मला, तुला जर यातून स्वतःला सावरता येत नसेल आणि ही सिच्युएशन हँडल करता येत नसेल तर मनुष्य लग्न करायची तुझी लायकी नाहीये असं मी समजेल. ताई, मी आहे मनू सोबत. आहेस ना? जा मजा, त्या तोंडावर पाणी बिणी मारून ये जा. त्या अशा अवस्थेत तुझ्या घरच्यांनी तुला बघितलं ना तर पश्चाताप होईल तुला जन्माला घातल्याचं. जा जा जा, आवर जा. मी तुला घरी सोडणार आहे. हा, माझ्या बरोबर यायचंय. ताई, मी जाईन. नाही नाही, चॉईस नाही देते मी तुला. मी तुला घरी सोडणार आहे आणि तू माझ्या बरोबर यायचं आहेस. कळतंय का तुला? हा, चला आवर जा. भीती पोटीने किंवा रागाच्या भरात त्यांनी असं जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं तर? हो ना. मल्हार जीवाचं काही बरं वाईट करून घेणार नाही. आपण नको इतका नेगेटिव्ह विचार करायला. आता आपण त्याला फक्त शोधलं पाहिजे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तो जिथे असेल तिथे सेफ असावा. असेल असेल अमोल. आपल्या मनूचा बॉयफ्रेंड आहे. अच्छा, एवढंच ना? बाबा, आपली मनू प्रेग्नंट आहे. काय सांगतेस काय तू? मीरा, मी तिला सोडणार नाही. प्लीज प्लीज बाबा, तिला ओरडू नका प्लीज प्लीज. नाही, ओरडत नाहीये मी. आता मनू खूप घाबरली. मला फक्त तिची काळजी वाटते. मुलगा कोण आहे? त्या मूर्ख मुलांनी खोळ घालून ठेवलाय मोठा.
म्हणजे कोणी मल्हार नाही? त्या मल्हारचं नाव घेऊ नकोस. कोण आहे मुलगा? हे मिरे हो नक्की आपल्या मनुशी लग्न करेल ना? लग्न करेल ना तो, हो की नाही? आता माझ्याशी बोलतो. कुठे गेला होतास तू? मल्हार प्लीज सांग आता काय झालंय ते. नको आमची परीक्षा बघूस. ऍक्च्युली माझी परीक्षा जवळ आली आहे आणि माझी काहीच तयारी नाही झाली. मग जर मी नापास झालो तर तुम्हाला सगळ्यांना आणि आजोबांना मी कसं फेस करू? मला खूप टेन्शन आलं म्हणून मी कायमचा घर. आजोबा आय एम सॉरी. मी न सांगता जायला नको होतं. मी खूप मोठी चूक केली आहे. मला खरंच तुम्ही सगळे माफ करा. आणि एवढी भीती वाटत होती ना, तर मग व्यवस्थित अभ्यास करायचा ना. आपण हे शांतपणे नंतर बोलूया का? आता तो सेफली घरी आलाय हे जास्त महत्वाचं. तुम्ही ना त्याला फार गोंजारू नका. कोणी गोंजारत नाही. याच सगळ्याला घाबरून तो घरातून निघून गेला होता आणि तुम्ही त्यावर तेच करताय. तुमच्या रागाची भीती वाटते त्याला, हा प्रॉब्लेम आहे. त्यावर जास्त रागावून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. कोण म्हणालीस तू? डॉक्टर सुधीर पाठक? हो. अगं म्हणजे मोठी आसामी आहे ती. हॉस्पिटल आहे ना त्यांचं. त्यांचा ना तू? त्यांच्या मुलीचा मुलगा. त्यांनी सांगितलं असेल ना घरी? म्हणजे घरच्यांना चालणार आहे का? सांगता येत नाही, म्हणजे नक्की नाही माहित. काय त्या मुलाची आजी आहे ना, ती थोडी जुन्या विचारांची आहे. लव्ह मॅरेजला विरोध आहे त्यांचा आणि त्यातून हे सगळं कळलं तर खूप गोंधळ होऊ शकतो. पण ह्यात एकट्या मनूची चूक नाहीये. त्यांनी सुद्धा मूर्खपणा केलाय ना. अक्कल नसते का या मुलाला? लाजा कशा वाटत नाही? बाबा प्लीज तुम्ही चिडू नका ना, शांत व्हा, चिडू नका प्लीज. तुम्ही मला 15 दिवस द्या फक्त. कोणाचंही मन न दुखवता या दोघांचं लग्न कसं लावता येईल याचा मी विचार करते आणि प्रयत्नही करते. कुठे होतास दिवसभर? माझ्या मित्राकडे होतो. मल्हार तुला माहिती आहे आम्ही तुला कुठे कुठे शोधलं? माहितीये. तुला कसं माहिती? मीराताईने सांगितलं. मीरा? ती कुठे भेटली तुला? ऍक्च्युली मी माझ्या मित्राकडे लपलो होतो आणि तिथे मीराताई मला शोधत शोधत आली होती. पण मीराला कसं कळलं? म्हणून सांगितलं. तिला माझा तो मित्र माहितीये. मीराताई तिथे आली आणि तिनेच मला आपल्या घरी सोडलं. मल्हार, एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. काय तू एका क्षणात यातून सुटशील. तिचं काय? तिच्या संपूर्ण आयुष्यावर याचा परिणाम होणार आहे. काही कळतंय का? हो बाबा, मला हे सगळ्याचं खरंच खूप टेन्शन आलंय. बाबा सॉरी. मला माहिती आहे मी खूप चुकलोय बाबा. सिम्पली सॉरी बाबा. मी यापुढे कधीच नाही अशी चूक करणार. खूप चुकलोय बाबा. ठीक आहे, आता तू परत आलायस ना, आता आपण पुढचा विचार करूया. तू मारलेली परीक्षेची थाप आता सगळ्यांना पटली. पण कधी ना कधी आपल्याला हे सगळं त्यांना सांगावं लागणार आहे आणि तेव्हा त्यांचा भडका उडेल. पण तुला ते सहन करावं लागेल, कळलं? तेव्हा उगाच घाबरून पळून जायचं नाही. आम्ही तुझ्या बरोबर आहोत.
पण आता अजून एक चूक करायची नाही. अजून कसली चूक?